भरायला जायला आपल्याला डायरेक्ट जायचं कुलाब्याला. कुलाब्याला एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर जायचं. वाटतंय ना दुबईत आल्या कसा आहे बुर्ज खलिफा. भावाने इथनं खरा खेळ चालू होतो, कुठल्या गलीत घुसायचं कुठल्या नाही. सीएसटी ला पोचले तर भावना समुद्र सगळा गेट ऑफ इंडिया आणि इथं भरायला आलोय आपण. अरे बापरे, रेश बघा कशी लाल आहे. पुण्यात यायच्या रोडला असलं जाम आहे ना बेकार. बघा कशी आहे लाईन. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आता आपण जस्ट गाडी खाली केली आणि खाली केल्यानंतर आपल्याला येतच होतो मी इकडं, तोपर्यंत ऑर्डर आली. तर चला आपण चाललोय भरायला. तर इथून आपल्याला जायचंय कुलाब्याला भरायला. आता आपण आहे वाशीला, इथून निघालो आता कुलाब्याला. जायला मिनिमम 2 तास लागतील. तर चला आता निघूया कुलाब्याच्या दिशेनं. मुंबई सिटीमध्ये जायचंय, ट्रॅफिक मधून जावं लागेल, 2 तास लागतील. तर चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर तुम्हाला समजून जाईल कुठं आणि किती लांब निघालोय. चला करू व्हिडिओला सुरुवात. तर भावना येता येता आपले फॅमिली मेंबर भेटले, त्यांनी पाण्याच्या बॉटल वगैरे दिले दादानी. तर धन्यवाद दादा, मनापासून आभार आहे तुमचं. नको म्हणतो तो आपल्याकडे होतं पाणी, तरी मग त्यांनी गाडीमधून आणून दिलं. तर धन्यवाद. त्यांचं हॉटेल आहे पाटील हॉटेल म्हणून ठाण्याला. भेटले दादांचं नाव विसरलो विचारायला. तर दादा धन्यवाद परत एकदा. व्हिडिओ बघत असाल तर अजून एक दादा भेटलेले, त्यांचं पण नाव विसरलो. तर चला दोघांची गाडी घेतली आणि निघालो. चला आपण आता भरायला. बेंगलोरचा माल आपल्याला भरायचा कुलाब्यावरनं. सस्पेन्स काय ठेवत नाही, कुलाब्यावरून भरायचा, बेंगलोरला खाली करायचं. तर चला परत एकदा बेंगलोर सिरीज होते, चालू करू व्हिडिओला सुरुवात करू. बघत राहा. तर भावना आलो आता. इथून पामबी लेफ्ट घेतो आणि पाम बीच वरून डायरेक्ट तसंच वरती चढतो. वाशीचा टोल फाडून तसं दादर मार्गे जाऊ डायरेक्ट. तिकडं असतो तर तिकडून गेलो असतो आपला अटल सेतू मार्गे. आता इकडून जाऊ 2 तास लागतील. कोलाब्याला दुपारची पण गर्दी असते. चला बघू ह्या टायमिंगला. येताना जाम लागले, येताना आपण डायरेक्ट अटल सेतू व्हाया जाऊ. आता जाताना जाऊ इकडून. तर चलो जाऊन बघू कसं कसं आहे. 200-300 किलो वाटतं माल आहे. भरून घेऊ आणि लगेच कल्टी मारू सेम डे, म्हणजे रिटर्नचं टोल कट होतील. ओके. भरायला जायला आपल्याला डायरेक्ट जायचं कुलाब्याला. कुलाब्याला एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर जायचं. लय गरमी बी असते तिकडे, ट्रॉफिकचं दुनियाच सवय आहे आपल्याला, काय वाटत नाही. तर चला 2 तास लागणार. ते वाजले 2, 3, 3:30 पर्यंत, 4 पर्यंत जाईन. चला भरून निघाय, संध्याकाळच होणार आहे. म्हणून घाटल्याला पोहोचलोय. घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. भावना परेलला पोहोचलोय. अजून तर काही ट्रॉफिक लागलेलं नाही, मोकळच आहे बघू शकता. पण पुढं आता ब्रिजच्या खाली उतरायचं म्हटलं की लागणार जाम सगळं. त्या सिग्नल लागलेलं आहे अशा तऱ्हेनं. तर भावांनो हे
काय परेलचं लोको कारखाना, रेल कारखाना आहे पलीकडं. लोको रेल कारखाना बघा. हे काय बांधायचं चालले काय माहिती, काय बांधतायत. बांधू दे, आपल्याला काय घेणं दिलं नाही. तर चला आता थोडंसं अंतर राहिलंय, का अर्धा तासाचा रोड आहे. झपकरनं पोचून जाईल. ट्रॅफिक राहिलं नाही ना तर 20च मिनिटात पोचून. चला बघू कसं होतं पुढं. आमची मुंबई नादखोळा गणपतपुळा. कसा विषय हार्ड वाटतंय ना, दुबईत आल्या ग. कसा आहे बुर्ज खलिफा. हा दणका विषय असते, दणका. इथं ना भावनी पुढचं आता दाखवतो बघा तुम्हाला. एक वापरल्यावर ना पुढं एक मंडळ आहे. गणपतीमध्ये असलं खतरनाक बनवतात ना इथं बघा. हे समोर दिसतंय ना, इथं गणपतीत असलं लय भारी बनवतात. हे दिसतंय, इथं मंडळ आहे कुठलं तरी. त्यांचं नाव ऍक्च्युली मला माहित नाही, पण ते लय जोरात बनवतात इकडं गणपतीमध्ये. तर बघू शकता कशा मोठमोठ्या बिल्डिंग आहेत मुंबईमध्ये. दुबईचा फिलिंग येतंय का नाही त्या मधल्या बिल्डिंगला बघून. कुठल्याही कोणाच ठाव, पण लय जोरात आहे का नाही. बाई कशी वाटते, किती माळा असतील नक्की कमेंट करून सांगा कोणाला माहित असलं तर. बारके कसा आहे. हा जेजेचा फ्लायओव्हर आहे. इथून आपल्या गाडीला एंट्री नाही, तर डायरेक्ट भोंगा फाईटच गेला असतो. तर चला राहिले 5 किलोमीटर पोचू. आता इथं सगळे पोलीसवाले असतात, त्यामुळे जास्त कॅमेरा मोबाईल काढू शकत नाही. चलो आता सगळा मोहम्मद अली रोडचा सगळा क्राऊडी एरिया, सगळा भेंडी बाजार बिजार. इकडं सगळं आपलं लेफ्ट साईडला मस्जिद बंदर वगैरे सगळं आहे इकडं. तर जरा क्राऊडी एरिया असल्यामुळं कॅमेरा पकडायला येत नाही, लफडा होतो. पोलीसवाले पण भरपूर ह्या टायमिंग नसतात, पण जरा थोड्या वेळानं लय जमा होतील. आता पुढे गेलो ना आपण, सरळ आपलं हे पास केलं ना, CST पास केलं की मग झालंच चालू पोलीसवाले तिकडं कोल्हापूर साईडला. चला आपलं थोडंसं राहिलं अंतर, जाऊ डायरेक्ट. जिथं माणसांनी चालायला जागा नसती तिथं आपण गाडी घेऊन येते. असला खेळ आहे आपला. कसा आहे दणका. तर आली गोलदेवळा. आता किती राहिले कुणाच ठाव अंतर, मी अजून बघितलं नाही. मॅप लावतो, आता लावलाच पाहिजे. कुठल्या स्ट्रीटला कुठं गल्लीत आहे काय माहिती. चला बघू. भावाने इथनं खरा खेळ चालू होतो, कुठल्या गलीत घुसायचं कुठल्या नाही. CST ला पोचलोय. चला आता बघू आता कुठल्या गलीत जायचं. लावलाय मॅप. 2च किलोमीटर राहिले. कुठं आहे कोणास ठाव, बघू. चला आता आणि सर्कल वरून राईट घ्यायचं आपल्याला. राईट घेऊन 1 किलोमीटरवर आहे आपलं लोकेशन. कुठला चौक आहे येऊ, श्यामप्रसाद मुखर्जी चौक. आणि ही बिल्डिंग बघा जुन्या काळातली कशी आहे, दणका. हे मला वाटलं संग्रहालय आहे इथं. संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. आणि हा जातो CST ला लेपला. इकडं राईटला त्या दिवशी आपण भरायला आलेलो ते आहे. तर चला पोचू. त्याच मोबाईलमध्ये मॅप लावलाय मी, त्यामुळं शूट पण करायचं आणि ते मोबाईल पण बघायला पडा होते. तो मोबाईल हिट होतोय, गरम होतोय. भावना पोचलोय कुलाब्याला. इथून ही पुढची गल्ली दिसते ना, इथून लेप मारायच्या आतमध्ये. त्याला पहिलाच फोन लावला बाहेर ये. परत तिथं गाडी लावायला जागा नसते, मगाची मारेन. सरळ पुढं थोडं गेलं 100 मीटर डायरेक्ट समुद्रच लागतो, गेट ऑफ इंडिया वगैरे. त्यामुळे त्याला बोललो तिथं पहिलं ये, परत गाडी लावायला टॅ हॉर्न मागणं चालू करतात. तर चला तो येतोय आता. आला की लगेच घुसू आतमध्ये. मग कुठं तिथं रस्त्यावर लावून लोड करायची का काय, याला मगच मारे असतं इकडे सिटीमध्ये. तर चला इथं नो पार्किंग उभं राहिलो गाडीत. म्हणजे हवालदार आला की पावती फाडून जाईल लगेच. असा पण खेळ असतो इकडं. जाता आता मारून जाईल पुढे. महादेव मंदिर आहे कुठलं. चला लावतो साईडला. त्याला ये बोललं इथं पंपाच्या समोर उभा. इथून 200 मीटरच आहे त्याचं अंतर. पण गल्ली बारकी आहे त्यामुळे घालायची इच्छा नाही. परत वळवायला पुढे जायला लागेल तिकडे समुद्राकडेला. तर भावना समुद्र सगळा, गेट ऑफ इंडिया. आणि इथं भरायला आलोय आपण. हे कुठलं तरी मार्केट आहे, काय नाव कोणास ठाऊक गेलं लक्षात ना माझ्या. हे मार्केट आहे आणि हा सगळा समुद्र. गाडी लावली रस्त्यावर, हवालदार आला तर फाईन मारायची शक्यता असते इथे. तर चला ही मशीन भरून झाले भाई. एक भरले, अजून एक भरायची. अजून एक सेम असलीच आहे आणि अजून काही किती चिल्लर मटेरियल आहे. चला झाली भरून गाडी. भरून नाही झाली अजून, भरायची चालली. 10 मिनिटात भर म्हणले. त्याला फाईन बिन आला तर तुझं तू बघायचं नाही तर. हे कारण डबलमध्ये लागले ना पार्किंगला. सिंगलमध्ये इकडं असती तर नाही मग काय विषय. हे टॅक्सीवाली लावून गायब झालेत कुठं.
तर चला पहिले भरून घेऊ आणि मग जाऊ बघा इकडे बघायला, जरा शूट दाखवतो तुम्हाला मस्त सिनेमॅटिक. भरून झाले, बांधून झाले बघा, बांधले, एवढं घाम काढला राव माझा सगळा. चला आता जरा वय लावून कल्टी मारू. झालं ना पेपर रेडी, पाहून गाडी झाली भरून. इथं आलो होतो जरा समुद्रात शेजारी गेट ऑफ इंडियाला. बघू शकता कबूतर कशी आहेत. ए चल कराड करा, आला हाला हाला हाला. कसा आहे नाद करती काय MH50 बोलते. तर भावनो हा समुद्र बघा, हा समोर दिसतो हा गेट ऑफ इंडियाचं ते स्टॅच्यू, त्याच्या पुढं हे ताज हॉटेल आणि हा आपला समुद्र चौपाटी. कसा आहे दानका, ते लाईट हाऊस आहे का मधलं, मला पण माहित नाही काय. चला जहाज बिज लागलेत बा. झाली गाडी भरून 10 मिनिटं. तर बोला पेपर देतो रेडी करतो, म्हणलं येतो फिरून, थांब समुद्र बघून. कचरा बघा मुंबईचा कसा आहे, सगळा जमा केला समुद्राने, एक साईड टाकते आम्ही. आयला यांच्या कबुतरात कावळं पण मिक्स आहे त्या. तर चला बघून घ्या समुद्र. चला भाऊ निघतोय आपण इथून आता, डायरेक्ट पडू बाहेर अटल सेतू मार्गे. बराबर निघायचं टायमिंग झाले आणि बघू शकता कसं ट्रॅफिक आहे, सिग्नलचं ट्रॅफिक आहे. आता एकदा राईड मारला ना, रातचा असतो तर फ्री वेनच गेलो असतो भोंगा फाईट. आता खाईनं जायला लागल दान आदळी, तिथं पुढे त्या मस्जिद बंदरच्या तिथं तळाबादेवीला जाम असेल. बापरे, त्यातलं पहिलं डॉकयार्ड आहे नेव्हीचं, इथं आहे, पलीकडचं आहे. चला आता काला घोडा मार्गे कल्टी मारू. इकडं ट्रॅफिक नाही, तिकडं गेलो असतो तर ट्रॅफिक लागला असता. इथं ह्याच्यावरून जायचं आपल्याला सेतूवरनं, त्यामुळं चाललो इथनं. परत खाईनं जायला ट्रॅफिक लागणार. फ्रीवेवर नसतं तर भोंगाट पोचलं असती गाडी. लागणार तरी बी 2 तास पनवेलला बाहेर पडाय. हो किती वेळ लागतोय. चला रे बापरे, रेष बघा कशी लाल आहे. लागले फुल जाम. फोर्टला आले, अरे लय दिवसात आली इकडे फोर्ट रोडला बघा. जवळजवळ 5-6 महिन्यात आलो असेल मी इकडं. ते रिझर्व्ह बँकेचं मागच्या मटेरियल घेऊन आलो होतो, त्याच्यावर आत्ता आले. हा 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 हा. आता इथनं पुढं ते स्ट्रीट लागतात त्या सगळ्या ट्रॅफिकच राहते. आता मस्जिद बंदरच्या स्ट्रीट पर्यंत तिथपर्यंत लागते, त्या काळबादेवीपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक. त्याला भावानं पोचलोय शिवडीला. आता इथून राईड घ्यायचा आपल्याला अटल सेतूला. समोर बघू शकता बोर्ड लागलाय, तिथून राईड घ्यायचा सरळ अटल सेतू भुंगा फाईट. निघाला वाघ मुंबईच्या बाहेर. भावांचं पलीकडे दिसतंय ते जैनपोटी पोर्ट आहे हे सगळं, आणि हे नवीन बनवलेलं तेलाचं वगैरे खतरनाक असं आहे दानका. हे जैनपेटी पोर्ट आहे, MSC लिहिलेलं सगळं पोर्ट आहे नावाशिवा. आणि हा अटल सेतू. हा इथे शूटिंग काढाय अलाउड नाही, कॅमेरा दडवतो नाही तर बाहेर यायचा बिनकामाचा. अटल सेतूचा रोड ना एक नंबर आहे. 20 मिनिटात मी शिवडीतनं इथं आलोय नावाशिवा. हा धनका एक नंबर बघा. भोंगा फाईट पोचलो. आता पनवेला जायला लागतोच किती वेळ. आपल्याला पहिले थांबायचं, मला व्हिडिओ एडिटिंगला थांबायचं नेटवर्क बघून, नाहीतर आज पण तसाच राहील. भावना पनवेला येतो दिवस मावळला बघा. चला आता एडिटिंगला थांबलो, साईडला घेतली, जरा एडिटिंग करून निघू. ऋषभ हॉटेलला पोचलोय. मस्त असं जेवण करून भूक लागल्या, दाबून राहून जेवलेलो नाही काय. तर मस्त अशी भाजी मागवली बघा, अक्का मसूर रोट्या, निबार लाव दणका आता. आणि मग बघू प्रवासाला काय असेल ती सुरुवात करू. ऋषभ हॉटेलला मस्तपैकी जेवण झालं, क्रीम बीम लावले, औषध बिवषध बघा. आणि चला आता कल्टी मारतोय. झोप आलेली, झोप गेली, आता औषध लावले. भोंगा फाईट जाऊ, गाडी वगैरे पास करू, पुढं कुठंतरी झोपू पुण्याच्या आसपास, कारण सकाळ सकाळी पुण्यात जाम लागणार. तर चला निघूया.
भाऊन घाटाला लागलो, शिंगरोबाच्या देवळापाशी आले. झोप गेलेली आहे, घाटाचं झोप आलेली मला. ते बघू शकता हे देवळ, घ्या शिंगरोबाचं दर्शन. चला झप 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 घाट मारू. भाऊन कालनं निघल्यापासून घाट येन तेन कसं तरी पास करून आले. आता तळेगाव पर्यंत आलोय. झोपतच आलो. झोप आली, झोपायला पाहिजे मागच. मी म्हणलं वरती जाऊन झोपू, कारण खाली झोप लागणार नाही. म्हणलं लोणावळा पास करून झोपू. कसा बसा लोणावळा आणला झोपतच आणलाय. झोप यायची, पाणी मारायचं, परत निघायचं. तर चला आलोय आता तळेगावला. इथं मारतो पडी. गाडी पण अशी लावली, कोणी उठवायला यायला नको. मग अशी तिथं मागं लावली टोल नाक्यावर, दोघा ठिकाणी उठवलं. 10 मिनिटं पडलं असेल, दोघांनी उठवलं परत 2 वेळा. मग तिथं काढली, म्हटलं आता चला आली जागत. निघून आलो इथं. आता इथं लावली साईडला पंपर. आता इथं आले, एकदा आता भेटले ते पण गेले. तर चला आता पुढे जाऊन कुठं तर झोपू. सॉरी इथंच झोपू. बघू, मला तर झोप कंट्रोल व्हायला झाले. चला देवता मारू पडी. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळी उठून लावले बघा रिबीट. चला लय उशीर झाला, जवळजवळ 7 वाजले उठायलाच. भाऊ सोमांड्याला थांबलोय. डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे बा. चला डिझेल टाकी फुल करू. इथंच संपलं डिझेल. चला डिझेल टाकी फुल करू. किती बसते बघू. अरे 28लाच थांबलं. तर गुड मॉर्निंग भावना. रात्री येऊन ह्या पंपावर झोपलो होतो. लई झोप आलेली रात्री. सकाळ उठलोय आणि करतोय प्रवासाला सुरुवात. तळेगावला झोपलेलो आपण. तर चला निघूया. डिझेल वगैरे टाकलं आणि मारूया कल्टी. आता काय पुण्यात सगळा टाइमपास होणार आहे दिवसभर. तर चला निघूया. फ्रेश झालो टाकाटक, कल्टी मारू. भावनो मस्त आता नाश्ता झाला. प्रशांत शेठ भेटलो होतो पाचपुते. आणि हो त्यांचा चिरंजीव श्रीराज गावाला चाललाय, गावाला फिरायला. नाश्ता केला आणि निघालोय. आता पुन्हा पास कराय. दिवसभर ट्रॅफिक राहतात. आता कंटिन्यू ट्रॅफिकच आहे. वाजले जवळजवळ 8:30. आता मला वाटते 10 वाजतील पुन्हा पास करायला. बघू कसं होतंय आता. चला भावनो पुण्यात पोहोचलोय. बघू शकता ट्रॅफिक. 8:30 पावणे 9 नाश्ता करायला त्यामुळे टाइमपास झाला. त्यामुळे सगळं ट्रॅफिक लागलंय रस्त्यानं. आता काय 10 वाजतीलच पुन्हा पास करायला. तर चला झान पुन्हा पास करू आणि मग बघू पुढचं काय कसं. पुण्यात यायच्या रोडला असलं जाम आहे ना बेकार. बघा कशी आहे लाईन. पुणेकर सकाळ कसा येतात ना का नाद करते काय हवा आहे पुन्हा. फायनली 10 वाजलेत भावानो आणि आपण पोहोचलोय पारगाव खंडाळ्याला. आणि घाटाला लागतोय आता. झान घाट पास करून मोकळच आहे. आणि हो कार्यकर्ता आपल्या पाचोक्त्याचा पोरगा आल्यामुळे आपल्या सोबत श्रीराज. मजा चालली आहे आपली गाडीमध्ये. तर चला लागलोय घाटाला. वा 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 काय नजारा आहे घाटाचा. नाद कुळान गणपत पुळा. विषय आहे का. सातारा बोलते सातारा. आणि आमचा सातारा चालू झालेला आहे. सातारकर म्हणतात सातारकर. नाद करती काय हा. चला भाऊ झाले घाटाची सुरुवात. बघू शकता नजारा खंडाळ्याचा कसा आहे. दणका विषय. घाट मोकळाच आहे बरं का. ट्रॅफिक काय नाही. काल परवा येताना ट्रॅफिक आलं तसं आज काहीच नाही. आज जरा लेट आलोय. काल परवा लवकर आलो जरा. कसं वाटतंय. खतरनाक आहे ना. ते सकाळ ट्रॅव्हल्स वाले असले की जाम लागतं. बाकी काय नाही. करपाटले राव उन्हानं करपाटले. केव्हा पावसाळा चालू झाला की असलं हिरवं गार दिसतं का नाही ना. त्या बाद विषय असतोय. कसा आहे MH11. थांबलो चहा घेतोय. या चहा प्याला. त्याला खायला घ्यायचं होतं आणि थांबलोय. चला तरी मागची गाडी येते अजून आली की नाही. म्हणून आपण पोचले आणेवाडीच्या टोलवर आलो. आता थोडं तासाभरात रनिंग राहिले. डायरेक्ट घरी जाऊ. थोडासा आराम करू, रेस्ट करू आणि संध्याकाळी निघू 4-5 वाजता. लवकरच निघू शक्यतो. चला तात्या उभा आहेत बघा सगळीकडं.
अरे वा वा 3 स्टार ऑफिसर उभे आहेत. मग का आता सगळं हेच आहे. निबार काम आहे. पलीकडे उभे राहत आधी, आज इकडे आहेत उभे या साईड. मित्र आहे तो आपला. अनेवाडीचा टोल क्रॉस केलाय आणि गडी पोहोचलाय बघा साताऱ्यात. आपल्या इथं आलं की जरा वेगळंच फिलिंग वाटतं. आला की साताऱ्यात जरा वेगळंच वाटतं. साताऱ्यात जाय राव, काम आहे जरा. पण आता त्याला फोन लावून बघतो. टी शर्ट घ्यायचे आहेत साताऱ्यात, नवीन आलं 70चे ते. बघू जाताना जाऊ. फोन करतो पहिला आलाय का डिझाईन ती, आणि घेऊन जाऊ निघू. और कुछ नाही, वही काम आहे. चला पोचूया. भावना उमरेज मधनं मारलेला आहे टन आपण गावाकडं. बरोबर 11:15 झाले. लय लेट झाला राव. टाइमपास करत करत आलं रस्त्यानं. रस्ता बघा कसा बांधला आमचा. लय गडबडीत बनवलाय. काय यांच्या माग कुत्र लागलं होतं काय. असला रोड बनवलाय का नाही. धाड टेपर रोड केलाय. 1-2 महिन्यात कार्यक्रम उरकलाय. रोड पण असा झालाय का नाही, बरोबरच नाही. बघू शकता रोडची क्वालिटी बघा. पाणी नाही सगळं का काय नाही सगळा खेळच आहे. मग ती गाडी आदळतच जाते प्लेन रोडला सुद्धा. बघा ती पिकअप कशी आदळत गेली. फक्त धडाडा आपटते. असला रोड कुठं असतो. व्यवस्थित काम नाही केलेलं रोडचं. झालाय रोड पण टिकणार नाही जास्त दिवस. सिमेंट आहे त्यामुळे नुकतं आपटणार, टायराला घोडे लावणार, मनकं गायला आणणार. तर चला पुढच्या घरी डायरेक्ट. असल्या उन्हाळ्यात बी आहे का नाही आमचं हिरवं गार सगळं. कसं आहे, कोयना मायचा आशीर्वाद आहे आमच्या पाठी. त्यामुळे असं हिरवं गार बघायला मिळते बघा सगळीकडे. सगळी उसं तुटल्यात आता, फोडायची राहिली. पावसाळ्या याच्यात आता फोडून झालं. आपला बी राहिलाय फोडायचा. झालं की कार्यक्रम ओकेच. मग पाऊस बिऊस पडला आमच्याकडे इथे काळवाट राहणं. सगळा कार्यक्रमच लागतोय बघा. कसं आहे तरकारी किंग टमाटा सीझन मध्ये कार्यक्रम दर राहणार पावसाळ्यात चांगला. ते सगळे इथले एवढे एरियात सगळे टमाटे बिमाटे असलं तरकारीच करते. आमच्याकडे नाद नाही तरकारीचा. आमच्याकडे ओनली ओस. ओसातच खरी मजा. असा खेळ आहे आमच्याकडे. तर चला भावांनो, पोचतोय घरी आता. तर हा व्हिडिओ लय लांबवलाय बहुतेक मला वाटते. तर हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय आणि भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.